चला तर आता भाऊबीज येत आहे आणि भाऊबीजेसाठी नेहमी तेच पदार्थ नको, काहीतरी वेगळं बनवूया. म्हणजेच की दाणेदार असे मोतीचूरचे लाडू. त्यासाठी ते मी फाईन बेसन जे आहे, फाईन पावडर बेसन पीठ जे आहे ते 2 वाटी घेतलेलं आहे. मेजरमेंट वाटीने घेतलं, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं. थोडं पाणी अगोदर घालून घेतलं, नंतर व्यवस्थित असं मिक्स केलं एक डायरेक्शनने. अशा पद्धतीचे सर्व पाणी घालून कन्सिस्टन्सी बनवून घेतली. त्यामध्ये अर्धा चमचा जो आहे खाण्याचा सोडा घातला, पाव चमचा. आणि अशा पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. तरी बॅटर तयार झालं. त्यानंतर इकडं मी तेल तापवायला ठेवलेलं आहे. तर तेल आपल्याला कसं पाहिजे तर एकदम कडकडीत गरम पाहिजे. त्यानंतर अशा पद्धतीची मी जी आहे चाळणी घेतली, कारण प्रत्येकाच्या घरी झारा नसतो. तर काहीतरी ऑप्शन म्हणून हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर या पद्धतीने जे आहे सर्व बुंदी पाडून घेतली. आता बुंदी किती तळायची तर अशा पद्धतीची थोडीशी सोनेरी कलर आला हलका किती पद्धतीने काढून घ्यायची एका चाळणीमध्ये. टिश्यू पेपर वगैरे काढायची नाही, त्याच्यावर त्याने काय होईल, बुंदी जी आहे एकदम सुकी होईल आणि लाडू दाणेदार होणार नाही. आता मोठी बुंदी झालेली आहे, आपण याला दाणेदार अशी करून घेऊया. तर त्यासाठी मी ते मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धी बुंदी घालून घेतली. आणि आपल्याला आता ह्याला पल्स मोडवर 1-2दा फिरून घ्यायचं आहे. आणि दाणेदार आपलं मिक्सचर जे आहे तयार आहे. एका ताटामध्ये काढून घेतलं. आता आपण पाकसुद्धा बनवायला घेऊया. तर त्यासाठी मी त्याच वाटीने जे आहे 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता त्याच वाटीने सर्व मेजरमेंट घेत आहे. आणि 1 वाटीला थोडंसं कमी असं पाणी घेतलेलं आहे. तर पाणी घालून घेतलं आणि हाय फ्लेमवर साखर जी आहे छान अशी विरघळून घेतली. आता पाक किती बनवायचा, हलकी 1 तार येईल इतकाच पाक आपल्याला बनवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची तार आली की पाक आपला तयार आहे. त्यामध्ये केसर येलो कलर जो आहे तो घातला पाव चमचा ते अर्धा चमचा घातला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता जे आपलं मिश्रण आहे लाडूचं, जे आपण दाणेदार मिक्स बनवून घेतलेलं होतं ते घातलं पाकामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स केलं. तर हलवाई स्टाईल लाडू जे आहेत छान असे तयार होणार आहेत. त्यासाठी सर्व मी जे हलवाई लोक करतात ना, कलर घातला वगैरे तसंच केलं. आणि कन्सिस्टन्सी या प्रकारची झाली की सर्व ताटामध्ये काढून घेतलं. तुम्ही पाहू शकता कढईने अलगदपणे जे आहे मिश्रण सोडलेलं आहे. ताटामध्ये अशा पद्धतीचं पसरून घेतलं. थोडं हलकं थंड होऊ देऊया. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा विलायचीचे दाणे घातले आणि 2 ते 3 चमचे टरबूज बी घातले, कारण मी म्हणाली हलवाई स्टाईल बनवायचं आहे. 1 चमचा साजूक तूप घातलं शाईन येण्यासाठी आणि टेस्टसुद्धा छान लागते. अशा पद्धतीचे सर्व लाडू वळून घेतलेले आहेत आणि एकदम दाणेदार असे लाडू तयार आहे. सविस्तर रेसिपी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. जाऊन चला मग पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करून